अंपायर सामना त्वरित चालू करा. हॅलो. येस, स्पीडअप करा. 5 षटकाची मॅच. येस, ग्रीन सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून. मॅच स्टार्ट होईल. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. 5 षटकाची मॅच. एक रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळेल. लाईट्स प्ले. प्रथमतः नक्कीच कॅश प्राईजची नक्कीच संधी आली आहे मयूर दिवेकरसाठी. तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल तर 50 मयूरच्या बॅटमधून मात्र आली तर अमोल बने यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल मयूरसाठी. यास धावांचा श्रीगणेशा झालाय. वाईट बॉल. एक धाव फलकावरती. पुढचा बॉल या वेज ऑफ साईडच्या दिशेने आपण पाहतोय. एक धाव जरूर कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक घेऊन पोहोचले. 2 या धावसंख्येवरती. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेस पुढचा बॉल आपण पाहतोय. परत एकदा व्हाईट बॉल. येस, धन्यवाद सर. वेळेची मर्यादा आहे. विनंती आहे. यावेळी उत्कृष्ट अशी झेल. इथे मात्र फलंदाज बाद होईल. मोठा मासा घाला लागत असताना विजय बॅक टू टॅक आउट. मयूर दिवेकर ही जोडी मैदानात दाखल आहे. जर नक्की तुम्हाला यश मिळवायचं असेल तर इथे मात्र पराकष्ट करावे लागतील. या मैदानामध्ये मेहनत करावी लागेल. थोडंसं बाळ लाईट आपल्याला या ग्राउंडवरती पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे. थोडंसं स्पीडअप करा. वेळ देखील बराच आपल्याला पाहायला मिळतोय. या स्विंग अँड मिस. इथे मात्र डॉट बॉलची संगत जरूर झाली आहे. काय लाजवाब गोलंदाजी आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक घेऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 5 बॉल आणि 7 धावा धावफलकावरती. 1 टू गो. शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये नारायणचा. मांडटेरी पॉवर प्लेचा षटक आहे. इथे मात्र बाटची लिडिंग एज आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथं तयार आहे. एकच धाव मिळेल. धावफलक घेऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅचच्या दिशेने ही मॅच वळेल का तर देखील पाहावं लागेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक इथे अखेरीस समाप्त झालंय. दुसरे षटक बॉलिंग मार्क वरती घेऊन आला अनिकेत. अनिकेतचा जर विचार केला एक चांगला गोलंदाज आहे. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सफाई फायर मैदानामध्ये घडतंय काय. स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र फलंदाज होईल बाद.
घडतंय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच निर्धाव पद्धतीचा चेंडू असणार आहे. एकही धाव नाही या चेंडूवरती. पहा मित्रांनो, प्रेक्षक मंडळी एवढी इथे जमलेली आहे प्रेम करणारे क्रिकेटवरती. हो, पुढचा चेंडू भिरकावून दिलाय. नक्कीच जमिनीला समांतर असणार आहे. तिथं फिल्डर येतील, चेंडू गॅदर करतील, फेकतील. तोपर्यंत नक्कीच एक धाव पळून पूर्ण इथे होणार आहे आणि एक धावेने धाव फलक पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावेंवरती. हा मित्रांनो, आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. शिरगाव प्रीमियर लीगचा शेवटचा सामना. नक्कीच 365 दिवस पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. सर्व शिरगाव प्रीमियर परिसरातल्या क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना. पुढचा चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू बिग 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 षटकार साधावा. मी कळकळीची विनंती करतो, जेवढे आपले ओनर्स आहेत, जेवढी संघ आहेत, संघाचे जेवढे ओनर आहेत, त्यांनी सर्वांनी इथे उपस्थित राहायचं आहे. जेव्हा आपण स्पर्धेचा बक्षीस वितरण करणार आहोत त्यावेळेस सर्व ओनर्सने इथं उपस्थित राहायचं आहे. कळकळीची विनंती. पुढचा चेंडू भिरकावून दिला आहे. गॅप मध्ये सरळ सीमा रेषा पार तोडून फोडून चौकार. 4 धावा. डीजेचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख अपील होते पंचांकडे, पण पंच आपल्या जागेवरती तटस्थ. पाहूया दोन्ही पंचांमध्ये काही बातचीत होते, त्यानंतर जो निर्णय होईल तो मात्र अंतिम राहील. पंचांचा निर्णय मात्र इथं अंतिम राहील आणि पंचांनी निर्णय मात्र फेटाळलाय. 19 धावा धाव फलकावरती आहेत. धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पहा मित्रांनो, सूर्यास्त व्हायची वेळ झालेली आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय, पण तिथे शांत राहावं लागेल. नक्कीच एक धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेने धाव फलक पुढे सरसावलं. धाव संख्या जाऊन पोहोचली ती दुहेरी अंकामध्ये 20 धावांवरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना तिसरं मार्गस्थ असताना पुढचा चेंडू गुडघा टेक, तमाशा देख, पण झेल मात्र इथं टिपलाय. फलंदाज बाद झालाय तंबूच्या आश्रयाला. मयूर दिवेकर यांच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये आपण पाहतोय. जर हा फलंदाज मैदानावरती असता तर नक्कीच आपल्याला शेवटपर्यंत मोठे मोठे फटके पाहायला मिळाले असते. पुढचा चेंडू अतिशय देखणा फटका
आणि चेंडू वन बॉल सीमारेषा पार 4 धावा. डबल घेऊन पोहोचले 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 24 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुढचा चेंडू पंचांचा बोट आकाशाकडे आणि नक्कीच फलंदाज मात्र इथं बाद असणार आहे. फलंदाज बाद होतोय, कधी चौकार येतोय, कधी षटकार येतोय. हाच थरार आहे फायनलचा जो आपण मैदानामध्ये आता अनुभवतोय. रोशन रिव्हर्सिव्ह फटका पहिलाच खेळण्याचा प्रयत्न होता पण मात्र त्यामध्ये चुकलेत. नक्कीच रोशन साठी संधी असेल बघा. 3 चौकार आणि 3 षटकाराला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल अमोल बने यांच्या वतीनं रोशन अंबावलेसाठी. पुढचा बॉल यावेळेस नारायणला आपण पाहतोय. यावेळेस कोलवर टप्पाचा बॉल यॉर्कर लेंथला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे थांबून ठेवण्याचं काम इथे मात्र केलाय ते म्हणजे नारायणने. काय नावाप्रमाणे सुंदर अशी गोलंदाजी. स्पीडअप करा बघा, वेळ घेऊ नका विनंती असेल दोन्ही टीम्सला. बाळ लाईट देखील आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे. त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप कठीण असेल सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणं. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. यावेळेस लॉफ्ट केलंय लॉंगॉनच्या दिशेने मिड विकेट रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे जज करतात. दुसरं धाव देखील इथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चित्त्याच्या वेगाने आणि हरण्याच्या चप्पलाने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. चौथं षटक मात्र इथे प्रगतीपथावरती आपण पाहतोय. मनोज पहिला बॉल नक्कीच झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. पुढचा बॉल यावेळी स्ट्रेट डाउन द ग्राउंड. राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगे लिया है तो देखते किसमें कितना है दम. ठोक दीजिए. खऱ्या अर्थाने या स्कोर काढला. धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळी एक तुम्हारी तो एक हमारी दांडी गुल गुल गुल. फर्नांडाज यावेळी बाद. पाहायला मिळतात 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती मनोजचं. नक्कीच गोविंद साठी मात्र संधी आली. प्रत्येक चौकार किंवा षटकारचं त्याच्या बाट बदलता 500 रुपयाचा कॅश प्राइज अमोल बने यांच्या वतीनं. त्यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं. व्हाईट बॉल दोन्ही हात यावेळी समांतर धावा मिळतात त्या अवांतर आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. आणखी सन्मान्य शरदजी सुरवळ साहेब यांचं देखील शुभ आगमन होते संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत वेलकम.
आणि इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका मात्र सजवला. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. जाईल सीमारेच्या पार. 4 धावा. वेळीच काय नजाकत बराचसा स्ट्रोक मात्र स्क्वेअर लेग रिजनला खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 38 या आकड्यावरती. 38 रनचा स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. मात्र पाहावं लागेल कुठल्या संघाला मात्र इथे मान पटकावं लागेल. कोण जिंकेला सामना, कोण ठरेल या SPPL चा मानकरी. ते मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल जरूर झाला. दुसऱ्या धाव्याचा कॉल. इथे मात्र घडतंय काय. 2 धावा बघता बघता कंप्लीट आणि इथे 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 40 या आकड्यावरती. नक्कीच सन्मान्य शरदजी सुरवळ साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तदनंतर आर्य शरद सुरवळ ती देखील इथे उपस्थित आहे. तिचं देखील खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम. धावफलक जाऊन पोहोचले 40. हा नक्कीच उस्मान पाळकर इथे मात्र त्यांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत त्यांची. नजाकत बरी अशी स्टाईल चाल अशी वेगळीच आपल्याला पाहायला मिळते. यस अथर्व टायगर्सचे मॅनेजर आहेत, टीम मेंटॉर. इथे मात्र लेग शिक्षकाचा बॉल बाहेर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल दोन्ही आज समांतर धावा मिळतात त्या अवंतर आणि अवंतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. 41 रनचा स्कोर कार्ड. 41 धावफलक. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती. पाठची कडा जरूर आणि इथे मात्र बॉल जाईल सीमा रेषा लगत दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा येतोय चौकार. 4 रन. त्यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र असेल गोविंद साठी. हे मात्र संधी असेल आणि आता मात्र जर विचार केला गोविंदच्या खात्यामध्ये 1000 रुपये नक्कीच ऍड झालेत. 2 चौकार त्याच्या बॅट मधून जरूर आलेत. अमोल बने तर विनंती असेल ते 1000 रुपये नक्कीच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा करायचे. डान्सिंग धावून फटका खेळायचा होता परंतु इथे घडलंय काय. डायरेक्ट हिट. यावेळी आउट होतोय फलंदाज रोशन. बॅक टू आउट. पंच काय निर्णय जरा कळवा आमच्यापर्यंत देखील. येस डिलिव्हर्ड विकेट नसेल परंतु काय टायमिंग होतं डीजे मास्टरचं. वा डीजे चिटोज त्यांना देखील आता माहित पडलंय कोणावरती कुठलं गाणं लावायचं. यावेळी ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. इथे मात्र फटका फसलाय. मोठा धक्का लागलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 45 या आकड्यावरती. येतोय काहीतरी कमाई मात्र करून आलाय. कोणाला बने आपण सज्ज व्हायचंय नक्कीच. फक्त कॅशच इथे स्वीकारली जाईल याची नोंद घ्यायची. यस पाऊन बाडी ऑन स्ट्राईक मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न.
विकेट सॅक्रिफॅक्शन इथे आपल्याला हा पाहायला मिळतोय आणि यस पवनला आल्या पावली माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. यस तिचा कार्ड शेवटचा जो विचार केला शेवटचा बॉल असेल 1 टू गो. पहिल्या 17 शेवटचा बॉल आहे. 45 धावा धाव फलकावरती आहेत. कोलाटप्पाचा बॉल मिड ऑफच्या दिशेने फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. एक धाव करतील दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि इथे मात्र घडलंय चुकी मैदानाच्या आत. यस 2 धावा जरूर मिळाल्यात आणि 47 धावा धाव फलकावरती. गरज असेल ती 48 धावांची गरज आहे. 30 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. रफ अँड टफ सामना आहे. स्पीडअप करा अथर्व टायगर्स. चला या मैदानात लगेच वेळ घेऊ नका. अथर्व टायगर्स लगेच सज्ज व्हायचा क्षेत्ररक्षणासाठी. वेळ घेऊ नका. 5 षटकांची मॅच आहे आणि तब्बल 48 धावांचं लक्ष आहे. बॉलिंग अटॅक जर पाहिला तर एक चांगली सुरेख अशी लाजवाब बॉलिंग अटॅक त्यांचा देखील पाहायला मिळतो. एका बाजूला आपण पाहतोय अथर्व टायगर्स नक्कीच अरुण सुरवळ साहेबांचा संघ आहे आणि त्या समोर देखील आपण पाहतोय सान्वी 11 म्हणजेच योगेश पुंडे यांचा हा संघ आपण इथे पाहायला मिळतोय. फायनल मध्ये मात्र दोन्ही संघांनी प्रवेश केलाय परंतु कोण जिंकेल हा सामना आणि कुठल्या संघाला मात्र हार पचतावी लागेल. यस वेळ घेऊ नका. लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. आजच्या दिवसातला जर आपण पहिला सामना पाहिला असता तर पहिल्या सामना जिंकण्यासाठी धावा लागत होते ते 47 धावा आणि शेवटचा सामना जो आहे त्या जिंकण्यासाठी लागणार आहे त्या 48 धावा मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळामध्ये कोण विजेता ठरणार आणि कोण पराजित होणार हे आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. तर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. नक्कीच 5 षटकं आपल्याला इथं फेकायची आहेत. नक्कीच 30 चेंडूचा सामना इथे आपण करणार आहोत. तुम्हाला देखील माहिती आहे 30 चेंडू आणि 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. काहीच सोपं तर काहीच अवघड समीकरण आपण थोड्याच वेळात मैदानामध्ये अनुभवणार आहोत मित्रांनो. नक्कीच आपल्याला मी अपेक्षित करतो मोठे फटके पाहायला मिळतील मैदानामध्ये. 47 झालेत. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 48 धावा बनवायच्या आहेत मैदानामध्ये. थोडंसं स्पीडअप करा बघा. बाळ लाईट आपल्याला पाहायला मिळते ग्राउंड मध्ये. थोडंसं दमट वातावरण आहे आणि बराच वेळ झाला 6 वाजत आलेत. प्राइज सेरेमनी देखील आपल्याला करायची. वेळ घेऊ नका. झालं यस मॅच स्टार्ट होईल. पंचांचा येतो इथे ग्रीन सिग्नल. बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे मयूर दिवेकर. बॉलिंग मार्क वरती त्यासमोर करण आणि मयूर ही जोडी मैदानात आहे. पहिल्याच बॉल वरती प्रहार करायचा होता. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेच्या पार जाईल. पहिल्याच बॉल वरती हा येतोय खणखणीत चौकार. असं दर्शवतायत. पुढचा चेंडू मोठा फटका खेळला पण पंचांचे दोन्ही हात समांतर. अवंतर एक धावेने धाव फलक पुढे सरसावलं. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 5 धाव्यांवरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना मयूर दिवेकर बॉलिंग मार्क वरती मित्रांनो सज्ज आहे. ओ पुढचा चेंडू भिरकावून दिलाय. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. फरार 4 धावा.
फलंदाज मात्र बाद होतोय, तंबूच्या आश्रयाला जातोय. आता yes. आपल्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच 22 तारखेला दिवाळी साजरी होणार आहे मित्रांनो. सर्वांकडे बदलापूर असू द्या, शिरगाव असू द्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण इंडियामध्ये, पूर्ण वर्ल्ड इंडियामध्ये साजरी होणारी दिवाळीचा दिवस 22 जानेवारी अयोध्यामधले होणारा उद्घाटन राम मंदिर आहे. पुढचा चेंडू अतिशय सुरेख वेगवान पंचांच्या दोन्ही हात समांतर, समांतर म्हणजे अवांतर. एक धावेने धाव फलक पुढे सरसावलं. धाव संख्या जाऊन पोहोचली दुहेरी अंकामध्ये 10 धाव्यांवरती मित्रांनो. नक्कीच 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 दिवाळी आहे. 22 तारीख म्हणजे दिवाळी होणार आहे. ओ पुढचा चेंडू भिरकावून दिलाय. नक्कीच 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार, चेंडू फरार, 4 धावा. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, कालच्या पूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर मयूर दिवेकराने एक पुढचा चेंडू अतिशय तेज तर्रार विसावलाय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पाच चेंडू झालेत. पहा मयूर दिवेकरने काल इथं धिंगाणा घातला होता या मैदानामध्ये, पण पहिल्या षटकामध्ये त्यांनाही अनुभव नव्हता की 14 धावा कुठल्या जातील. पुढचा चेंडू अतिशय सुरेख कट होतोय आणि नक्कीच त्यानंतर निर्धावादीच्या चेंडूची सांगता होते. पहिल्या षटका अखेर धावसंख्या जाऊन पोचली ती 14 धाव्यांवरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14 धावा. पहिल्या षटक्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती थेट 14 धाव्यांवरती मित्रांनो. हॅलो 48 धावांची नक्कीच गरज आहे. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती. मात्र रिव्हर्स फटका जरूर खेळायचा होता पूर्णपणे. मयूरच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम मात्र इथे या गोलंदाज गोलूने केलाय. काय कमाल लाजवाब गोलंदाजी आहे. कौतुक करावं तितकं कमी आहे गोलूच. कालच्या दिवसामध्ये अचूक अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली. यस थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. 48 धावांचा पाठलाग इथं होत आहे. तानसिंग धावून फटका खेळायचा होता. इथे मात्र चुकी घडणार नाहीये. कौन कहता है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजियों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथे मात्र मोठा धक्का लागत असताना फलंदाज बाद. पासष्ट दिवस मात्र याची वाट बघावं लागेल आपल्याला. पुढचा चेंडू नक्कीच 1 बाउन्स तिथे गॅदर करतील, फेकी होईल. तर नक्कीच बघा सुमित सर, एक आयोजन सामान्य अरुणजी तुकाराम सुरवळ यांच्या वतीने आपण तुम्ही नक्कीच म्हटलात 22 तारखेला ज्या प्रकारे अयोध्यामध्ये दिवाळी आहे तशीच आपल्या शिरगाव मध्ये देखील 22 तारखेला दिवाळी नक्कीच पाहायला मिळेल. कारण की आपण पाहतोय आपले नगरसेवक लाडके अरुणजी तुकाराम सुरवळ यांच्या वतीने एक उत्कृष्ट असा भंडारा तिथे आयोजित केला जाईल आणि हनुमान मंदिराच्या इथे
आपली पालखी सोहळा मिरवणूक देखील आपल्याला पाहायला मिळेल 22 तारखेला. एक जल्लोषाने त्याच थाटाने त्याच माटाने नक्कीच त्यांच्यासाठी जरूर टाळ्या वाजवल्या पाहिजेत. 22 तारखेला ज्या प्रकारे अयोध्यामध्ये दिवाळी तशीच शिरगाव मध्ये देखील अयोध्या सारखी दिवाळी होईल. यस ओव्हर टू यू सुमित सर. फ्री हिट चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळणार. आता नक्कीच घनाघाती प्रहार इथं आपल्याला पाहायला मिळतो का, एक मोठा फटका पाहायला मिळतो का, नक्कीच अनुभवा हा चेंडू. ओ पुढचा चेंडू गॅप मध्ये ढकललाय, फक्त बॅटीची कडा लागली, चेंडू सीमारेषा पार फरार. 4 धावा. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा देखना म्हणजे एका सुंदरीच्या गालावरती तिळ शोभावा असा सुंदर फटका आपल्याला इथं पाहायला मिळाला 4 धाव्यांसाठी. अक्षय गायकवाड यांचा 24 धावा फलकावरती हाफ ट्रॅकर बॉल. यावेळी ऑन टोस फटका खेळायचा होता. हो नक्कीच धावा लागेल पंच आमच्या दिशेने. नक्कीच डॉट बॉल असेल. यस डॉट बॉल पूर्णपणे थांबून ठेवण्याचं इथे मात्र काम केलंय. आता समीकरण असेल 19 धावा आणि 24 धाव्यांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. अठरा बॉल आणि नक्कीच 24 धाव्यांची आवश्यकता. परत एकदा बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मयूर दिवेकर. बॉलिंग मार्क वरती एक ट्रेड मार्क बॉलिंग वरती आलाय. एक सितारा उभरता सितारा आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये देखील. नक्कीच 18 बॉल 24 धावांची गरज. इथे मात्र ऑन टोस फटका आपण पाहतोय. तिथे ऑफ साइडच्या दिशेने गोविंदला तिथे पाहतोय. बॉलला उचलफेक करेल तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 17 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. येणारी वेळच सांगून जाईल. हाय व्होल्टेज मॅच आहे, रंगतदार अशी मॅच. हृदयाचे टोके वाढवणारा असा रंगतदार सामना. फक्त एक धाव इथे एक वडली जात्या. काय मॅच आहे, उत्कृष्ट अशी मॅच. एका बाजूला अथर्व टायगर्स अरुण सुरवळ साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सान्वी 11 योगेश मुंडे साहेबांचा संघ खेळतोय. मेगा फायनल मॅच आहे 2024 पर्व आपण पाहतोय. पर्व 4थे SPPL 2024. खऱ्या अर्थाने लाख मोलाची स्पर्धा, तुमची आमची स्पर्धा, लाडकी हक्काची स्पर्धा. पुढचा बॉल उलटाच बॉल यावेळेस मारा जरूर करायचा होता. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजामध्ये झालं, परंतु एक धाव जरूर कंप्लीट झाल्या. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 15 बॉल आणि आता गरज असेल 15 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. बॅटची कडा जरूर घेतली लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल इथे घडतंय काय मैदानामध्ये. थोडंसं फंबल होताना क्षेत्ररक्षक आपण पाहिला. 2 धावा बघता बघता कंप्लीट जरूर झाल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धाव फलकावरती आहेत. 14 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. कोण बनेल या मॅचचा खऱ्या अर्थानं सिकंदर. येणारी वेळच सांगून जाईल. चला थोडस स्पीडअप करा विनंती असेल. पुढचा बॉल 20 ब्लॉक होलचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धाव्याचा मानस होता परंतु धाडस नव्हतं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बॉलिंग टाकल्यानंतर नक्कीच बॉलच्या मागे धावत गेला होता. एक धाव जरूर वाचवले आपल्या संघासाठी आणि धावफलक जाऊन पोहोचलेत 30 या आकड्यावरती. आता समीकरण राहिलंय 13 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. काय होईल या मॅच मध्ये ते देखील पाहावं लागेल. शेवटचा बॉल तर मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता. काहीच समजला नाही. या लॉंगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर मिळेल. आता समीकरण उरलंय 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकेला सामना, कुठल्या संघाला हार पचतावी लागेल. एक महत्वाची मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळतं. 12 बॉल आणि 17 धावांची गरज. हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. इथे मात्र कोण ठरेल या मॅचचा सिकंदर येणारी वेळ सांगून जाईल. एक महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये कुठला सितारा मात्र या मॅच मध्ये चमकून येईल. 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. 17 runs to win from 12 balls. बारा चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता मित्रांनो मैदानामध्ये आहे. फायनलचा थरार आपण इथे पाहतोय. खूप प्रेक्षक मंडळी इथे जमलेली आहे शिरगाव प्रीमियर लीग पाहण्यासाठी. नक्कीच सर्व आनंद घेता येत या लीगचा. आपण पाहतोय 12 चेंडू आणि शेवटच्या 17 धावा इथं बनवायच्या आहेत मित्रांनो मैदानामध्ये. पाहूया काय होतं, काय समीकरण आहे. थोडंसं सोपं तर काहीच अवघड असं समीकरण आपण मित्रांनो मैदानामध्ये पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओ पुढचा चेंडू आणि झेल मात्र इथं टिपलाय. नसेल नक्कीच थोडस खाली पंच निर्णय कळवतील. पंचांनी मात्र अपील फेटाळलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट स्वरूपाचा चेंडू इथे झालाय आणि कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पण अपील मात्र जोरदार झालं होतं मैदानामध्ये. ओ पुढचा चेंडू अतिशय सुंदर लॉंगच्या दिशेने. तिथे नक्कीच एक धाव पळून पूर्ण होईल. एक धावेने धाव पलक पुढे सरसावलं. धाव संख्या जाऊन पोचली थेट 32 धावेंवरती. 32 धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू. वाईट स्वरूपाचा चेंडू असणार आहे. पुढचा बॉल आपण पाहूया. यावेळी धावफलक जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं तर 10 बॉल आणि 15 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस बॉलिंग मार्क वरती काय याचा कदबराचा क्लास दाखवलाय. काय क्षेत्ररक्षण आहे. वा टाळ्या जरूर वाजवा या खेळाडूसाठी. काय क्षेत्ररक्षण. मयूर दिवेकर तो नाव एक नावातच ब्रँड बनलाय मयूर दिवेकर. एका बाजूला जर विचार केला छोटे मिया बडे मिया तो सुभान अल्लाह. एका बाजूला अजिंक्य सर दिवेकर तर दुसऱ्या बाजूला मयूर दिवेकर. ही जोडी आहे. आणि कालच्या दिवसा जर विचार केला त्या दोघांचा दबदबा मात्र कायम राहिला. पुढचा बॉल रोशनला आपण पाहतो. यावेळी बराच काळ बॉल हवेमध्ये आहे. इथे मात्र काय घडते मैदानात. थोडीशी चुका घडत असताना मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट थोडस मात्र इथे चान्स होता. धोक्याची घंटा जरूर वाजली होती. 2 धावा जरूर कंप्लीट झालेत आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता समीकरण 8 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. का रफ अँड टफ मॅच.
पीएल ची मॅच कशी असावी म्हणजे अशी ही मॅच आपण पाहतोय. पहा मित्रांनो, हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाही. SPPL चा थरार आपण मित्रांनो मैदानामध्ये पाहतोय. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. तुष्टाची गोलंदाजी पाहायला मिळता. जिंकेला मॅच पुन्हा होणे नाही या मैदानामध्ये. SPPL चा थरार मित्रांनो अनुभवतोय आपण. पुन्हा एकदा मी सांगतोय, वारंवार सांगतोय, 365 दिवस मित्रांनो आपल्याला वाट पाहावी लागणार आहे या स्पर्धेची. ओ पुढचा चेंडू भिरकाव दिलाय. जेल होतो की काय? जेल टिपलाय. फलंदाज आहे आणि इथं बाद आहे. बॉल आणि 12 धावांची गरज आहे. काय मॅच आहे मित्रांनो. मॅच कशी असावी तर अशी असावी. फायनलची मॅच, मेगा फायनल मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. एका बाजूला जर विचार केला 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय उमेश पवार, तर नॉन स्ट्राईक एंडला नारायण. नक्कीच धोक्याची घंटा जरूर वाजली. पुढचा बॉल यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. पाहावं लागेल यावेळी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने या येतील. वन बाउंड सीमारेच्या पार. चौकार. बदलेल ते देखील पाहावं. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे शिवा. 5 बॉल 8 धावेंची गरज. परत एकदा मात्र भिरकावून नेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय इथे मात्र उमेशने घेतलाय. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवे बदलते हैं, जज्बा रखो हरदम जीतने का, क्योंकि किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. इथे मात्र वेळ कोणा समोर झुकेल ती येणारी वेळ सांगून जाईल. आता समीकरण बदललाय. 4 बॉल आणि 8 धावेंची गरज आहे. 8 धावेंची आवश्यकता. आता मात्र जल्लोष कुठल्या संघासमोर होईल. फुलटॉस बॉल यावेळेस प्रहार केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. दुसऱ्या धाव्याचा कॉल येता. इथे मात्र घडताय काय मैदानामध्ये आणि या पाहावं लागेल. पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. नॉट आउट. वा काय निर्णय, काय अचूक असा निर्णय. पंचांशी वाद घालू नका. अचूक असे पंच. मोहन पाटील स्पीडअप करा. चला पंचांचा निर्णय अंतिम. आता समीकरण मध्ये बदलाव आलाय. 3 बॉल आणि आता गरज असेल 6 धावांची गरज. पाणी पाठवा लगेच विनंती असेल. सानवी 11 आपला 12वा खेळाडू पाठवायचा. 3 बॉल आणि 7 धावांची गरज. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. मात्र मित्रांनो मैदानामध्ये असणारा एक मोठा फटका सामना मात्र खिशात घालू शकतो. हॅलो 3 चेंडू आणि समीकरण आहे मित्रांनो 6 धाव्यांचा. एक मोठा फटका आणि सामना मात्र खिशामध्ये जाणार आहे. नक्कीच सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे एका मोठ्या फटक्याची. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होत आहे. आणि पुढचा चेंडू नक्कीच 1 बाउन्स तिथं आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी
चेंडू समीकरण होता 6 धाव्यांचा. तिसऱ्या चेंडूवरती चौथ्या चेंडूवरती एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. आता समीकरण झालंय ते 2 चेंडू आणि 2 धावा. हो त्याचं नव्हतं. कालच्या दिवसामध्ये याच संघाने मातब्बर संघाने पूर्ण दिवस गाजवला. पण त्या संघासमोर जे आता संघ खेळत आहेत त्यांनी दाखवून दिलाय की हम भी किसी से कम नाही. पुढचा 2 ball. चेंडू आणि 2 धावा. हो पुढचा हा चेंडू. वेळीस काय मॅच या वेळीस मात्र मॅच आता रंगात आल्या. 1 बॉल आणि 1 धाव्यांची गरज. हाय हो तय कर दिया. अगर इरादों में दम है तो मंजिल भी झुका कर दिया. इथे मात्र ही मॅच रंगत आली. 1 बॉल आणि 1 धाव्यांची गरज आहे. तर मित्रांनो 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता या मैदानामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच काय होणार काही होणार नाही हे आपल्याला वेळच सांगेल. पण शेवटच्या चेंडूचा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं मित्रांनो. काय होतं मैदानामध्ये पाहूया. रे घोसला वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चल के समंदर भी आएगा. थक कर न बैठे है मंजिल के मुसाफिर. मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. यावेळी कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल येणारी वेळच सांगून जाईल. अजूनही यावेळी मॅच सांगता येत नाही. कुठल्या बाजूला मात्र झुकल्या. उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचल्या. 1 बॉल आणि 1 धावेची गरज. इथे मात्र जर विचार केला तब्बल प्रेक्षक नक्कीच सर्व उभे आहेत. कोण जिंकेला सामना. टाळ्यांनी मात्र सुरुवात करा या गोलंदाजाचा. 1 बॉल आणि 1 धावेची गरज. टाळ्या आपल्या वाजवायच्या समोर. मित्रांनो शेवटच्या चेंडूसाठी. तर मात्र पापल लागेल. काय करताय मैदानामध्ये. चुकी घडते मैदानामध्ये आणि सामना जिंकलाय सान्वी 11 या संघाने. यस वेल प्लेड. काय मॅच झाली. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय सान्वी 11. योगेश पुंडे साहेबांचा संघ. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचं तेवढेच कौतुक. यस